नमस्कार, मी गणेश पोकडे. आपलं GBP न्यूजमध्ये स्वागत आहे. गेले एक महिन्यापासून तुम्ही पाहत आहेत भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने बाजू मांडली, ज्या पद्धतीने ते लावून धरत आहेत, ज्या पद्धतीने ते आरोप करतात आणि ज्या पद्धतीने ते एक माहिती समोर करतात, हे धक्कादायक. परंतु एक लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने काम करतो आहे, जर उदाहरण असेल तर ते श्री सुरेश धस आहेत. आम्ही काय कोणाचं कौतुक करण्यासाठी इथं उभा नाहीत, पण अन्यायाच्या बाजूने किंवा अन्यायाच्या विरोधात जे काय लढणारे व्यक्ती असतात ते प्रामुख्याने चर्चेत येत असतात. आज अन्यायाच्या बाजूने म्हणजे अन्याय ज्या लोकांनी केला त्यांच्या बाजूने कोण उभा आहे आणि अन्याय लोक जे करत आहेत त्यांच्या विरोधात कोण उभा आहे हे सगळ्यांना माहिती, त्याच्याबद्दल बोलण्याची आवश्यकता नाही. परंतु सुरेश धस यांनी विधिमंडळाचं नागपूरला अधिवेशन चालू असताना संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दलचे खुलासे केले. ते खुलासे करता करता ते आता इथपर्यंत आलेत की श्रीमती करुणा धनंजय मुंडे ज्या आहेत यांना 5 सप्टेंबर 2021 रोजी परळीमध्ये ज्या काय गोष्टी घडल्या त्यांच्यासोबत, म्हणजे त्या पत्रकार परिषदेसाठी घेण्यासाठी आल्या होत्या. त्याच्यानंतर त्यावेळेस ज्या वैद्यनाथ मंदिरामध्ये काही महिला होत्या त्यांचा वाद झाला आणि महिलांनी असा आरोप केला की यांनी आम्हाला शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली. त्याच्यानंतर करुणा मुंडेच्या गाडीची झाडाझडती घेतली गेली आणि त्याच्यामध्ये एक पिस्तूल सापडले. हे पिस्तूल सापडल्याच्यानंतर हे प्रकरण पुढं गेलं आणि करुणा मुंडे यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली. 15-16 दिवस त्यांना आत राहावं लागलं. त्याच्यानंतर त्या अक्षरशः त्यांनी पत्रकार परिषद घेतली, दह्या मुकळून रडल्या. त्या गोष्टी अवेलेबल आहेत प्लॅटफॉर्मवरती, तुम्हाला सोशल मीडियात मिळून जाते, तुम्ही पाहू शकता. वस्तुस्थिती ही आहे की श्री सुरेश धस यांनी ज्यावेळेस आत्ताशी त्याच्यावरती भाष्य केलं आहे त्यांचं असं मत आहे की बीडमधल्या एका पोलीस अधिकाऱ्यांनीच स्वतः साडी घालून आपलं स्त्रीचं रूप धारण करून ही पिस्तूल करुणा मुंडे यांच्या गाडीत ठेवलं होतं. आणि त्यांचं असंही म्हणणं की ह्या अधिकाऱ्याचं नाव मला माहिती आहे, पण मी प्रत्यक्ष सार्वजनिक ठिकाणी सांगणार नाही. ते आत्ता जे काही SP आले आहेत बीडला त्यांना आणि मुख्यमंत्र्यांनी हे नाव सांगेल. परंतु हे जर बघितलं तर इतका भयानक प्रकारे हा की त्या पोलीस प्रशासनात काम करत असताना अन्याय ज्या व्यक्तीवर झाला त्याला न्याय मिळावा, मग ते कुणीही असू द्या, ही भूमिका बजावत असताना एक पोलीस अधिकाऱ्याने काय काम केलं. जर सुरेश धस यांचा हा आरोप खरा असेल, त्याच्यामध्ये तथ्य असेल आणि एखाद्या व्यक्तीने साडी नेसून जर ही बंदूक पिस्तूल जे काय आहे आपण त्याला कट्टा म्हणू, जे काय आहे ते करुणा मुंडे यांच्या गाडी जर ठेवलं असेल तर हे किती गंभीर आहे. ज्या गोष्टी घडत आहेत त्याची चौकशी करण्यासाठी पोलीस असतात, पण जर ही गोष्टच पोलिसांनी घडवली असेल तर चौकशी कोणाकडे होणार. सुरेश धस यांनी हा आरोप केला. त्याच्यानंतर ही चर्चा सुरू झाली की पोलीस प्रशासनाला जर बीडमध्ये आणि प्रामुख्याने परळीमध्ये जर अशा पद्धतीने वापरलं जात असेल तर पोलीस हे नोकरीला कसे लागलेत हाही प्रश्न उपस्थित होतो. हे कुठल्या कॅटेगरीमध्ये आहेत हा प्रश्न उपस्थित होतो. आणि हे कामं कशासाठी केले, ह्या कामाच्या मोबदल्यात त्यांना काय मिळतं आहे, किंवा हे कामं कशाच्या अंडरखाली हे करतायत, कोणाचं यांच्यावरती प्रेशर आहे, अनेक प्रश्न उपस्थित होतात. 2दा धनंजय मुंडे पालकमंत्री बीडला राहिले, पंकजा मुंडे त्या ठिकाणी पालकमंत्री राहिल्या. धनंजय मुंडे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री होते, नंतर ते कृषी मंत्री होते, आता त्यांच्याकडे पुन्हा मंत्रिपद आले. तर ह्या सगळ्या काळात जर ह्या गोष्टी अशा घडल्या असतील हरकत नाही. करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे हे पती-पत्नीचं नातं आहे, ते सार्वजनिक झालं आहे. करुणा मुंडे किती व्याकुळतेने रडतात हे सगळ्यांनी पाहिलं आहे. त्यांचं जे काय प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये त्यांनी निवडणूक आयोगाकडे ज्यावेळेस फॉर्म भरतो आपण, त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मुलांचे नाव टाकले जे आता सध्या करुणा मुंडेकडे आहे. म्हणजे हे सगळं होत असताना, त्यांच्यावर अन्याय सुरू ही गोष्ट खरी असताना, जर त्यांना अशा पद्धतीने गुंतवायचं असेल, त्यांना जर अडवण्याचं असेल तर नक्की धनंजय मुंडे काय करू पाहत आहेत. पोलीस प्रशासन अशा पद्धतीने चालू पाहत आहेत. पोलीस प्रशासनावर तुमचा एवढा दबाव की पोलीस प्रशासनाला स्वतः स्त्रीचं रूप धारण करून साडी नेसून बंदूक ठेवून हा प्लॅन सगळा करावा लागतो. क्राईमच्या बद्दल पोलीस अगदी मास्टर असतात, ते शोधून आरोपी काढतात. जर आरोपीच्या ठिकाणी पोलीस होत असतील तर नक्की काय होणार आहे पुढे, हे इतकं गंभीर आहे. आणखी एक गोष्ट अशी आहे की शरद पवार एक वेळेस धनंजय मुंडे यांच्यावर बोलताना असं म्हणले होते की त्या व्यक्तीची लायकी नाही त्याच्यावर मी बोलावं, पण मी शेवट तुम्हाला सांगतो या व्यक्तीचं नाव घेणार नाही. याच्यानंतर कधीच त्यांनी आजपर्यंत घेतलं नाही. आणि ते असं म्हणले होते की याला मी कुठल्या गोष्टीतून बाहेर काढले, कशा पद्धतीच्या गोष्टीतून बाहेर काढले. याचा अर्थ ही गोष्ट त्यावेळेस शरद पवार यांना माहीत झाली होती का, त्यांच्याकडनंच ह्या गोष्टी सॉल्व्ह करून घेतल्या का, त्या पक्षात होते ते. धनंजय मुंडे ह्या संकटात सापडले तेव्हा याच्यात शरद पवारांनीच मदत केली का, याचा खुलासा पुढे होईल. पण श्री सुरेश धस यांनी जे काही एक आरोप केले, जे काही एक गोष्टी पुराव्यानिशी बाहेर आणल्यात, ज्यावेळेस कृषी मंत्रीपद धनंजय मुंडे होते त्यावेळेस त्यांनी कुणाच्या नावावर किती पीक विमे भरले ह्याच्या आकडेवारीच त्यांनी दिली. सुरेश धस यांच्याकडे असे एवढे गठ्ठे आहेत त्याच्यामध्ये नावं आहेत जे परळीचे शेतकरीच नाहीत, पण त्यांनी त्यांच्या नावावरती इतरांचा पीक विमा भरला आहे. हा भयानक पद्धतीचा घोटाळा असताना आता पुन्हा एकदा करुणा मुंडे यांच्या गाडीत 5 सप्टेंबर 2021 रोजी जी काय गोष्ट घडली त्याच्यामध्ये पोलिसांनीच पिस्तूल ठेवलं आहे, हे किती भयानक आहे. त्यामुळे हा बीड बिहार झाला आहे का असा पुन्हा प्रश्न निर्माण होतो. तुम्हीच सांगा काय झालं आहे. तो तास आपण थांबूयात, पण हे भयानक आहे. गणेश पोकडे, प्लीज.
सबस्क्राईब करा, लाईक करा.